हा आनंद ना क्षणभराचाच होता. दुसऱ्या क्षणालाच लगेच कायरव रडत होता. दुपारी झोपला नव्हता ना, त्याची फार चिडचिड होत होती. त्यामुळं आम्हालाही काही करू देत नव्हता, तयारी करू देत नव्हता. मग रडत होता फार. मग कुणालनी त्याला चॉकलेट देऊन शांत केलं. तोपर्यंत मम्मी आणि कुणालनी पूजेची तयारी करून घेतली. मीही स्वयंपाक करत होते. धनतेरसची पूजा इकडे देवघरातच करणार होतो आम्ही, कारण मग लक्ष्मीपूजनला खाली हॉलमध्ये करायचं ठरवलं होतं आम्ही. कायरव शांत झाला होता म्हणून पटकन ना आरती करून घेतली. जे फराळ केलं होतं त्याचंच नैवेद्य दाखवलं. म्हटलं भज्जी झाल्यानंतर जेवणाचा नैवेद्य दाखवेल मी. बाहेर जाऊन फटाके फोडले. कायरवला काही घरात बसवतच नव्हतं. त्याचे फ्रेंड्स सारखे येत होते त्याला बोलवण्यासाठी. मग त्यांनी तर काही फराळ नाही म्हणजे फटाके नाही फोडले, मलाच फोडायला सांगत होता. मी पटकन जाऊन कपडे पण चेंज केले, कारण ना फार गरम होत होतं. आपले कम्फर्टेबल कपडे घालून घेतले. त्यानंतर गरमागरम भज्जी टाकले. देवाचं ताट वाढलं. कुणालनी नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्हीही जेवण केलं सगळ्यांनी. तुमचं धनतेरस कसं गेलं? तुम्हा सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन.